तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आहोत ठाण्यामधील उपवन या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आणि उपवनमध्ये एक मोठं तलाव आहे. या तलावाच्या शेजारीच आपल्याला एक घाट बांधण्यात आला आहे नवीन. आणि हा घाट आहे तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित असा घाट बांधण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून या घाटाचं संपूर्ण सुशोभीकरण करण्यात आले. या तलाव परिसराला दगडी बांधकामानं सुशोभीकरण करून इथे एक श्री विठ्ठलांची मूर्तीसुद्धा बसवण्यात आली. अतिशय सुंदर असा हा परिसर सुशोभीकरण करण्यात आला आहे. दगडी बांधकामाचं हे संपूर्ण काम केलेलं इथे आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो, इथे येण्यासाठी स्टेशनवरनं बसेस आणि ऑटोसुद्धा आपल्याला उपलब्ध इथे आहेत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघत राहा. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही वॉलवर जाऊन. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपण बघू शकता संपूर्ण घाट परिसर किती सुंदररित्या सजवण्यात आला आहे. इथे दगडी बांधकामानं हे संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊन. आणि मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटते त्यासाठी एखादी कमेंट करून ठेवा, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हालाही आमच्या व्हिडिओ आवडतात. तर मित्रांनो, आपण बघू शकता की संपूर्ण तलावाचा परिसर आहे अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला आहे. आणि इथे जे दगडी बांधकाम केले ते उत्कृष्टरित्या बनवण्यात आलेलं आहे.
ते फायबर की तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊन. आणि व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय.